महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलेले असून 23 नोव्हेंबर शनिवारी या निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकूण मतदानाची टक्केवारी वाढली असल्यामुळे ही एक लोकशाहीसाठी एक आनंदाची गोष्ट आहे। विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो, 288 विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मित्रांनो, प्रचारादरम्यान अनेक उमेदवारांनी मी पुन्हा येणार, जिकडे मी तिकडे गुलाल, तसेच आमचं एकदा ठरलं की ठरलंय व नाद करा पण आमचा कुठे, अशा पद्धतीने भाषणं करून सभा व कॉर्नर सभा गाजवलेल्या होत्या। मात्र मित्रांनो, कोण पुन्हा येणार व कोण गुलाल उधळणार, तसेच नाद कुणाचा करायचा व कोणी करायचा व कुणाचं ठरलेलं होतं का ठरलेलंच नव्हतं, हे आता मित्रांनो 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच आपल्याला समजू शकेल। मित्रांनो, 288 विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रत्येक उमेदवाराने मीच विजयी होणार असल्याचा दावाही केलेला आहे।